म्हसळा नगरपंचायतीच्या राजकारणात अखेर अपेक्षेप्रमाणे मोठे सत्तांतर घडलंय। नगराध्यक्ष निवडणुकीत शिंदे शिवसेनेने बाजी मारली असून नगरपंचायतीवर पुन्हा भगवा फडकवण्यात आलाय। काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेनेचे शाहिद जंजीरकर यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे। हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शाहिद जंजीरकर यांना 9 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेडगे यांना 6 मतांवर समाधान मानावं लागलंय। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखीन एक नगरसेवक शिवसेनेच्या गोटात गेल्याने तो मतदान प्रक्रियेदरम्यान अनुपस्थित राहिल्याची चर्चा रंगली आहे। 17 सदस्य संख्या असलेल्या म्हसळा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 सदस्य होते, मात्र त्यापैकी 8 नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली। दुसरीकडे उद्धव ठाकरे गटातील एका नगरसेवकाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असला तरी काँग्रेसच्या 2 नगरसेवकांनी शिंदे शिवसेनेच्या बाजूने मतदान केल्याने 9 विरुद्ध 6 अशी स्पष्ट मतांची विभागणी झाली। शिंदे सेनेत गेलेल्या माजी नगराध्यक्षा या आधीच अपात्र ठरल्याने त्यांना या निवडणुकीत सहभागी होता आले नाही। गेल्या 9 वर्षांपासून म्हसळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती, मात्र मंत्री भरत गोगावले यांच्या रणनीतीमुळे या सत्तेला सुरुंग लागल्याची चर्चा राजकीय स्तरावर सुरू आहे। या घडामोडींमुळे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांना त्यांच्या मतदारसंघात मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे। श्रीवर्धन मतदारसंघात शिंदे शिवसेनेची वाढती ताकद आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे करू शकते। भविष्यात या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे।